उपमुख्यमंत्री शिंदेंनी काल दिल्लीमध्ये जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली। दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि विकासावर चर्चा केली अशी माहिती सुद्धा शिंदेंनी या भेटीनंतर दिली आहे। मात्र शिंदेंच्या या भेटीनंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय नाट्य रंगलंय। पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवरून राऊतांनी टीका केली आहे, तर राऊतांच्या टीकेला भाजपच्या बावनकुळे आणि नवनाथ बन यांनी उत्तर दिले। 1 तारखेत नोव्हेंबरला हा मोर्चा निघेल। या मोर्चामध्ये शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पार्टी, त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टी असे सर्व प्रमुख पक्ष या राज्यातील समाजवादी पार्टीला आम्ही आमंत्रित केलेले आहे मोर्चासाठी। सगळ्या पक्षांचा एकत्रित मोर्चा निवडणूक आयोगाविरुद्ध निघेल। 1 नोव्हेंबरला फॅशन स्ट्रीट वरून निघणारा मोर्चा नाही तर फॅशन स्ट्रीट वरून निघणारा फॅशन शो आहे आणि हा शो फ्लॉप करण्याचं काम महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे करेल। याआधी देखील विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही अशाच पद्धतीचे सर्वजण एकत्र येऊन फॅशन शो करण्याचा प्रयत्न केला होता। महाराष्ट्रातल्या जनतेनं तो शो फ्लॉप केला। आता देखील 1 नोव्हेंबरला तुम्ही मतचोरीच्या नावाखाली जो मोर्चा काढणार आहेत तो मोर्चा नाही तर फॅशन शो आहे। जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह कोणाचा ह्यावर सुनावणीची तारीख जवळ येते तेव्हा ह्यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात। कधी अमित शहाना भेटतात, कधी मोदींना भेटतात। त्यांना भेटतात, रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात। वो एनडीए के एक नेता है एकनाथ शिंदे जी, और एनडीए के नेता मिलने से एक अच्छा वातावरण होता है। सभी लोग मिलना चाहिए। ये जो बीच में नमक डालने का काम करते हैं महायुति में, इनको उनके बारे में उनको लगता है कि महायुति में कुछ गड़बड़ होना चाहिए, होती नहीं है करके इनको उसके बारे में लगता है कि हम ऐसा बोल दें कि एकनाथ शिंदे का ये होने वाला है, वो होने वाला है। कुछ नहीं होने वाला है। एकनाथ शिंदे जी हमारे नेता है और महायुति के नेता है।